जो नीटचे पेपर्स जे फुटले आणि जे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या मध्ये जे विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज झाला हे निषेधार्थ आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं आपल्याला की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, म्हणून शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. माझं उलटं असं म्हणणं आहे की अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना आपण लवकरच्या लवकर ह्या सगळ्या खासदारांनी तिथं ही चर्चा घडून आणायला पाहिजे, चर्चेतून निष्पन्न व्हायला पाहिजे आणि जे खऱ्या अर्थाने हे जे आरोपी आहेत, जे नुसतं नीटचं नाही किंबहुना सगळ्या परीक्षेच्या बाबतीत पूर्वीपासून मग ते बालेवाडीपासून ते उच्च शिक्षणाच्या पर्यंतसुद्धा ह्यांच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ही भीती पाहिजे ते जे लोक करतात. आणि म्हणून वेळ प्रसंगी कायद्यामध्ये सुद्धा तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर ती करावी अशी माझी सर्व खासदारांना विनंती आहे. एक वेगळं विधायक तुम्ही तयार करायला पाहिजे. आणि हे सगळं होत असताना तुम्हाला आणि परत एकदा संधी आहे की तुम्ही शिक्षणाची टोटल पॉलिसी हे बदलणं गरजेचं आहे. आजसुद्धा बालवाडीतला जो मुलगा असतो आणि उच्च शिक्षणापर्यंत तिथं पोचण्यासाठी जायचं, इतके अडथळे आहेत, इतके अडथळे निर्माण झाले, इतके प्रतिकूल परिस्थितीमध्ये येते. हे सगळं बदलून टाकावं आणि एक चांगलं ट्रान्सफॉर्मेशन करून एक वेगळं मेसेज तुम्ही देशाला द्यावं. ही आलेली तुम्हाला संधी आहे, सगळ्या खासदारांना ही आलेली संधी आहे. म्हणून जे मुलांच्यावर लाठीचार्ज झाला हे निंदनीय आहे, हे काय बरोबर नाही, ह्याला कोणी सपोर्ट करत नाही. पण ह्या माध्यमातून तुम्ही खासदार सगळे लोक दिल्लीत आहात, तर माझी विनंती राहणार आहे पंतप्रधान आणि लीडर ऑफ ऑपोजिशनला सुद्धा तुम्ही एक लवकरच्या लवकर चर्चा घडून आणा आणि असं विधायक तयार करा की जे हे गोष्टी करतात ह्यांच्यासाठी कठोर ते कठोर प्रभावीपणाने त्यांच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या लहान वयात त्यांनी एक त्याला काय म्हणतो रिंगण, हे रिंगणच म्हणतात ना, नाही ते रिंगणच म्हणतात, जे एक हे आणलं होतं, कायदा आणला होता त्यावेळी की कोण धाडस करू शकत नाही. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही या निमित्ताने तुम्ही कायद्यामध्ये दुरुस्ती करून एक कठोर शिक्षा कशी होईल ह्या लोकांच्यावर हे तुम्ही या विधायकमध्ये सर्वसमावेश एक निर्णय घ्यावा. हे होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचं नुसतं जंतर-मंतरवर नाही तर देशभर आंदोलन, अशा परिस्थितीत मुंबईतले पोलीस कुठेतरी युवकांना भीती दाखवत आहेत. काही पोलीस आहेत ते ड्रग्सची भीती दाखवत आहेत, ड्रग्स तुमच्या नजरेतून तुम्हाला अडकवतो. काही मुलींचा विनयभंग करताना पोलीस पाहायला मिळतात. काय वाटतं? नाही, हे सगळं चुकीचं झालं. मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं स्वतः लक्ष घातलेले. मुख्यमंत्र्यांनी 1-2 पोलिसांना म्हणजे बदली सुद्धा केली, रेस्ट्रिकेटसुद्धा हे केलेले. तर ते मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं. अजिबात मुलांच्यावर विद्यार्थ्यांच्यावर भीती आणू नये, कारण का हा नवीन जनरेशन तयार व्हायला लागलेले, त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि शिक्षण ह्या लोकशाहीत सगळ्यांना मिळालं पाहिजे. म्हणून आपली जर भावना कोण व्यक्त करत असेल ती दाबून ठेवणं हे बरोबर नाही. नाही, म्हणूनच मी विनंती केली. पंतप्रधानांना सुद्धा सांगितलं. आता माझा आवाज तिथं पोचतो की मला माहीत नाही, पण पंतप्रधानांसुद्धा मी विनंती ही केली आणि लीडर ऑफ ऑपोजिशनला सुद्धा मी सांगतो, माझी विनंती राहील की एक दिवस तुम्ही आंदोलन केलं हे मान्य करू शकतो आपण, एक दिवस तुम्ही सभागृहात चालवलं नाही हे मान्य करू शकतो, पण तुम्हाला सुद्धा तुम्ही ह्या परिस्थितीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. त्या चर्चेतून निष्पन्न काहीतरी निघेल आणि त्या निष्पन्न निघाल्यानंतर एक कठोर कारवाई, म्हणजे कोण धाडस करू शकणार नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळी असं कोण धाडस केलं असतं का? मग आत्ता का नाही? तुम्ही करा ना कठोर कारवाई. जो काय चुकतो त्याच्यावर कठोर कारवाई पाहिजे. नाही तर काय होते, शिक्षा किती वर्षाची शिक्षा 2 वर्ष लावा ना शिक्षा, तुम्ही 10 वर्षाची शिक्षा 15 वर्षाची शिक्षा ठेवा, मग कोण कशाला धाडस करत.
पण धाडसच तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय नुसतं मीडियापुढं आम्ही मीडियापुढं बोलून नुसतं होणार नाही. ह्याचा निर्णय हा पार्लमेंटला होणार. पण राजीनाम्याची मागणी योग्य आहे का नाही? कडक कारवाई होईल असे कायदे तयार झाले पाहिजेत असं म्हणतात तुम्ही. सरकार ते आता करायला तयार आहे. फास्ट ट्रॅक मध्ये सगळे कायदे हे सगळे गुन्हे आम्ही चालवू म्हणते. मात्र अजूनही विद्यार्थी जे आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत असं दिसतं. नाही, माझं स्पष्ट मत आहे की माझ्या दृष्टिकोन व्यक्तिगत जर मला तुम्ही विचारलं तर तुम्ही पार्लमेंट हे सुरू व्हायला पाहिजे. तर मी स्वतः राज्यसभेत होतो, कारण मला माहीत आहे 3-3 दिवस ज्यावेळी अधिवेशन चालायचं नाही ते मला त्रास व्हायचा. तो आपण वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ एनर्जी येते. आणि म्हणून पहिल्यांदाच जर एक अनुभव माझा जर विचार, मी काय फार मोठा अनेक टर्मचा खासदार नाही, पण माझा जो अनुभव आहे, जो मला असं वाटतो की देशाला दिशा जर द्यायची असेल तर पार्लमेंट चालायला पाहिजे. तर त्यासाठी स्वतः पंतप्रधान स्वतः तिथं उपस्थित राहायला पाहिजेत आणि लीडर ऑफ ऑपोजिशननी मोठं मन दाखवून सगळ्या ऑपोजिशनच्या लीडर्सना घ्यायला पाहिजे आणि पार्लमेंट तुम्ही सुरू करा, ज्याच्यातून ही चर्चा होईल. आणि चर्चा झाल्यानंतर असा निष्कर्ष काय ती काढा की पुढच्या माणसांनी उद्या भविष्यात हे धाडस करू नये. म्हणजे पेपर लीकचं असेल किंवा आणि असं मी तर उलटं एज्युकेशन पॉलिसीसुद्धा बदलणं गरजेचं आहे. सगळ्या शाळा बंद पडायला, जिल्हा परिषद शाळा असतील, प्राथमिक शाळा बंद पडायला, इथं सुद्धा त्या निमित्ताने तुम्ही चर्चा करा ना. चर्चा नुसती शिक्षाच्या बरोबर तुम्ही पॉलिसीसुद्धा कशी बदलता येईल, कसं शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही शिक्षण चांगलं देऊ शकता, ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी पहिली लाईन हीच आहे, लेट द पार्लमेंट हॅपन, लेट द पार्लमेंट फंक्शन, कम विथ अ डिसिजन. असे निर्णय घ्या जेणेकरून पुढचा माणूस धाडस करू शकणार नाही. एका बाजूला मात्र अभिजित तितके म्हणतात जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही तर ते माझ्या हातात नाही आहे. ती जी मागणी आता ते माझ्या आता मी नाही ते माझ्या हातात नाही. मी म्हटलं धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यावं, ते काय ऐकणार काय तिकडं? ते म्हणून कुठंतरी बसवायला पाहिजे. नाही संवाद तर व्हायलाच पाहिजे. संवाद एक भाग झाला. मी लॉंग टर्म बघायला लागलोय. संवाद अभिजितांनी समजा सरकारसोबत बसलं एका मुद्द्यासाठी बसतील. माझं उलटं त्याच्या पलीकडे आहे. माझं म्हणणं उलटं हे आहे की ह्या निमित्ताने सरकारमध्ये ही चर्चा होणं गरजेचं आहे. ही सरकारमध्ये अधिवेशनमध्ये चर्चा व्हायला. लकीली अधिवेशन चालू आहे, नाही तर अधिवेशन चालूच नसलं असतं तर आपण काय बोलू शकलो असतो. अधिवेशन चालू आहे, अधिवेशनमध्ये चर्चेमध्ये निष्कर्ष निघून ते त्याच्यातनं काहीतरी कठोर कारवाई कशी करता येईल आपल्या ह्या अशा जे अनवॉन्टेड एलिमेंट जे आजही आपल्या देशात आहेत, जे मुलांचं नुकसान करतात, अशा लोकांना अशी भीती वाटेल, बाबा मी जर चूक केली माझ्या जीवनात तर मला 2 वर्षाचे शिक्षण आहे, मला 15 वर्षाचे शिक्षण आहे. कठोर करा ना. बाकीच्या तुम्ही देशात जर पाहिलं एवढ्या कठोर शिक्षण कोण धाडच करत नाही. ब्रिटनचा पंतप्रधान काय ते चुकलं म्हणून स्वतः राजीनामा देऊन टाकतो. आपल्याकडे कडक नियम करा ना तुम्ही. आणि हे कुठं होणार? हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहामध्येच होणार. आणि अधिवेशन चालू करा, हा माझी लाईन आहे. नाही बघा, आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायलाच पाहिजे. त्याशिवाय लीडर ऑफ ऑपोजिशन मग महत्त्व काय, मग विरोधकांचं महत्त्व आहे. आंदोलन व्हायला पाहिजे, पण किती खेचायचं ही लाईन ड्रॉ करायला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही उलटं त्यांना चान्स देताय. तुम्ही जर अधिवेशन नाही केलं तर अधिवेशनमध्ये माझं तर म्हणणं आहे ठीक आहे, आंदोलन करायलाच पाहिजे. 1 दिवस करा, 2 दिवस करा, सभागृह बंद पाडा, पण तिसऱ्या दिवशी चर्चा व्हायला पाहिजे. आणि त्या चर्चेतनंच नाही, ते सभागृह असं आहे की जिथे निर्णय होतात. आपण किती ह्याच्यात भाषणं करत बसलो, किती मीडियाच्या समोर बोललो, त्याला काही अर्थ नाही. तिथं चर्चा झाल्याशिवाय मार्ग सोल्युशन निघत नाही. अरे बाबा, मी जर पंतप्रधान असलो असतो तर मी सांगितलं असतं काहीतरी. मी जर त्या पक्षात असलो तर मी बोललो असतो. माझा पक्षसुद्धा नाही, मी सत्तेत सुद्धा नाही, मी बोलून काय उपयोग आहे? आणि मी म्हटलं राजीनामा देऊन टाका. अरे काय त्याला अर्थ काय? आता हे बघा, राजकीय ह्याच्यात मला पडायचं नाही. मला कुठल्याही राजकारणाच्या बद्दल स्टेटमेंट करायचं नाही. सगळ्यांचा अधिकार आहे मोर्चा काढणे, सगळ्यांचा अधिकार आहे.
की त्याच्यावर निषेध व्यक्त करणं. पण मला जर व्यक्तिगत संभाजी छत्रपती म्हणून जर विचारलं तर माझी लाईन क्लिअर आहे का, माझे अनुभव ते आहेत. जर ह्याच्यावर निर्णय घ्यायचे असतील आजच्यासाठी नाही, पुढे सुद्धा त्रास होऊ नये, पुढे सुद्धा ही परिस्थिती निर्माण होऊ नये, त्याला एकच मार्ग आहे, ते म्हणजे अधिवेशनमध्ये चर्चा घडवणं आणि त्याच्यावर प्रभावशाली तिथं तुम्ही कायदा दुरुस्त करणं किंवा ते तयार करणं, जे काही शब्द असतील ते, आणि ती भीती त्या पुढच्या माणसाला तयार होईल आणि परत पुढचं अधिवेशनला काही होणार नाही. हे आत्ताच करायला पाहिजे, आत्ताच चर्चा व्हायला पाहिजे. आत्ताच सगळ्या लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या विरोधकांनी सुद्धा जे सत्य त्यांनी एक मताने तो कायदा दुरुस्ती करून पारित करावा, जेणेकरून लगेच भीती राहील, लगेच भीती राहील त्या पुढच्या जे कोण असे पेपर लीक करतात किंवा आणि काही गोष्टी असतील ह्या निमित्ताने चर्चा सगळीकडे होईल. ह्या निमित्त हे करायला पाहिजे. हे सगळ्यात माझा जो छोटा अनुभव असेल ह्या अनुभव तुम्हाला दिसते. रस्त्यावरची लढाई ही लढाई आहेच, करायलाच पाहिजे, पण खरी लढाई ही सभागृहातली. हे सभागृहात ही लढाई व्हायला पाहिजे आणि सभागृहातल्या लढाईच्या माध्यमातून चांगलं भारतासाठी चांगलं काहीतरी एक निष्पन्न एक सोल्युशन बाहेर निघेल. पोलिसांच्या शेवटचा पोलिसांच्या पाठीमागे शिक्षणाचे 15 वर्ष म्हणतात की जन्मठेप म्हटली तर अरे बाबा, ते मला माहीत नाही, मी काही कायदे तज्ज्ञ नाही. मला जे माहीत आहे की आता काहीतरी कायदा काहीतरी सांगतो 3 वर्ष काय 5 वर्ष शिक्षा आहे, म्हणून मी त्याची तिप्पट केली. म्हणजे त्या भीतीवर राहून ते 10 वर्ष काय 15 वर्ष. तर जन्मठेप मी काय कायदे मला नाही वाटत जन्मठेप होईल का नाही होईल, मला माहीत, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण जे 3 वर्ष आहे ती 15 वर्ष करा, 10 वर्ष आहे ती 20 वर्ष करा, भीती राहून दे ना. पेपर लीकचा एक मुद्दा आहे. मग तो दुसरा बाजूला एमपीएससी असू दे, यूपीएससी असू दे, त्यांच्या परीक्षेचं टाइम टेबल निश्चित नसतं. अनेक विद्यार्थ्यांचे एंगेजमेंट खराब होतं, अनेक वेळा पेपर पुढे ढकलले जातात, त्यामुळे सुद्धा विद्यार्थी फ्रस्ट्रेशन आहे. आहेत अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत. ते सगळे सुटायला पाहिजेत. उलटं आपल्याला या माध्यमातून सगळे प्रश्न सगळ्यांनी सोडूयात आणि कुठल्या विद्यार्थ्यांच्यावर हा नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांच्यावर हमला होऊ नये, हे आपण बघायला पाहिजे. पुन्हा एकदा राज्यामध्ये जातीय राजकारणाचा प्रयत्न ओबीसी जनता पार्टी सुरू करणार असल्याचं यांनी नवीन पक्ष ओबीसीसाठीचा म्हणून काढण्याची घोषणा. तो त्यांचा अधिकार आहे. माझं तर म्हणण्यात सगळ्या समाजातल्या लोकांनी एकत्र राहायला पाहिजे आणि पक्ष असा पाहिजे की सगळ्या जातीतले सगळ्या समाजाचे लोक एका छताखाली यावेत. शेवटी आता त्यांनी घेतली असेल तर त्यांची लाईन. पण मला जर विचारलं तर सगळ्या समाजातल्या लोकांनी एक पक्ष तयार होतो आणि एका जातीने पक्ष काढणं हे तसं योग्य नाही आहे असं मला वाटतं. माझं व्यक्तिगत मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.